नमस्कार, मी ईशा जगताप हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे। या विशेष कार्यक्रमात वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ सहभागी होतात आणि आपल्याला विविध आजारांची माहिती देऊन त्यामध्ये काळजी कशी घ्यावी याबद्दल मोलाचं मार्गदर्शन करतात। आज आपण माहिती मिळवणार आहोत मधुमेहाविषयी। आपला विषय आहे मधुमेह समज गैरसमज, ज्याबद्दल माहिती देणार आहेत डॉक्टर जयदीप शिंदे। नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। नमस्कार नमस्कार। चर्चेला सुरुवात करूया तत्पूर्वी डॉक्टरांची ओळख करून देते। डॉक्टर जयदीप शिंदे हे मधुमेह तज्ञ आहेत। ते गेली 17 वर्ष ठाणे आणि भांडूप इथे सातत्यानं मधुमेह, थायरॉइड आणि ओबेसिटी या क्षेत्रात प्रॅक्टिस करतात। त्यांच्याकडे अगदी जगभरातून रुग्ण येतात। दुबई, मलेशिया, UK, बहरीन, US अशा विविध देशांमधील रुग्णांची त्यांच्याकडे वर्दळ असते। तसंच मुंबईसह कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रभरातून आणि संपूर्ण भारतभरातून त्यांच्याकडे रुग्ण येतात। 12 फेब्रुवारी 2023 रोजी डॉक्टर जयदीप शिंदे यांना माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राज्यपाल भवनात पुरस्कृत करण्यात आलं होतं। खरं तर प्रेक्षक हो, 14 नोव्हेंबर या दिवशी जगभरात मधुमेह दिवस आयोजित केला जातो आणि त्या निमित्तानेच आजचा आपण विषय निवडलेला आहे। डॉक्टर, या चर्चेच्या सुरुवातीला सांगा आपल्या सर्व प्रेक्षकांना की आपल्या भारतभरात सध्या मधुमेहाची काय स्थिती आहे? नमस्कार। पहिले मधुमेह हा जो आजार आहे हा इतक्या जास्त प्रमाणात आता भारतात वाढत आहे। परिस्थिती बघता तर कोविड व्हायच्या आधी आपल्याकडे सारासार 7 ते 8 कोटी डायबिटीसचे पेशंट होते अख्ख्या भारतामध्ये। आज अशी परिस्थिती झाली की मागच्या वर्षी 2024ला ICMR इंडेप्थ स्टडी म्हणून एक झाली होती। त्यात दिसून आलं होतं की जवळपास साधारण 10 ते 11 कोटी डायबिटीसचे पेशंट झाले आहेत। आज एक वेगळी एक स्टडी यावर्षी झालेली आहे। त्यामध्ये दिसून येतं की जवळजवळ 20 कोटी पेशंट भारतामध्ये झालेले आहेत। म्हणजे आपण हे समजू शकतो की इतके सपाट्याने डायबिटीसचे पेशंट वाढत आहेत भारतामध्ये। आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की लोकांना त्या आजाराबद्दल योग्य ती माहिती नाही आहे आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम येतो। आता ह्याच्यामध्ये गंभीर परिस्थिती अजून अशी आहे की जवळजवळ 13 कोटी पेशंट प्री डायबिटीसचे आहेत, जे पुढे जाऊन 6 महिने वर्षभरामध्ये डायबिटीसमध्ये त्यांचं रूपांतर होणार आहे। आता अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस 13 कोटी प्री डायबिटीसचे पेशंट आहेत आणि ऑलरेडी आपल्याकडे 20 कोटी डायबिटीसचे पेशंट आहेत, अशा परिस्थितीमध्ये हे जे 13 कोटी आहेत ते पण ह्यामध्ये 1 वर्ष 1.5 वर्षामध्ये ॲड होणार आहेत। तर ते पॉप्युलेशन जवळपास ऑलमोस्ट 40 कोटीपर्यंत जाणार आहे पुढच्या 8-10 वर्षामध्ये। म्हणजे अशी परिस्थिती होते की प्रत्येक घरामध्ये 2 ते 3 डायबिटीसचे पेशंट येणार आहेत। आणि असं असल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला हे माहिती असणं की ह्या आजार का होत आहेत आणि त्याची खरी ती माहिती तुमच्या डायबिटीसच्या डॉक्टरकडे जाऊन ती घ्यावी, हे फार महत्त्वाचं आहे। कारण ह्या गोष्टी न झाल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम हळूहळू उद्भवतात। अगदीच, आणि कोटीमध्ये हे सगळे आकडे आहेत। प्रचंड परिस्थिती गंभीर आहे। आपण एक कारण सांगितलं की का आपल्या भारतात एवढ्या झपाट्याने ही आकडेवारी वाढते, की लोकांमध्ये अजून मधुमेहाविषयी जागरूकता नाहीये। पण इतरही काही कारण असतील की डॉक्टर? नाही, इतर कारणं असे असतात की त्याच्यामध्ये आपलं राहणीमान जे आहे, जे आत्ताची परिस्थिती आहे, म्हणजे जी आता तुम्ही बघताल जुनी लोक जे गावांमध्ये वगैरे राहत होते त्या लोकांमध्ये डायबिटीस अजूनसुद्धा फार कमी प्रमाणात आहे। कारण ते आपलं जी खाण्याची पद्धती आहे, जसं पोळी भाजी डाळ भात हे आपण खात होतो, ह्या गोष्टी आजकाल आपण करत नाही आणि ह्या गोष्टींमुळेच हे आजारपणं झपाट्याने वाढतात। डिजिटल झालेलं आहे सगळं आयुष्य, आपण चालणं फिरणं कमी केलेलं आहे, वेळेत खाणं होत नाही, बाहेरची खाणे जास्त होतात, हे पण फार मोठं कारण आहे त्यासाठी। पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की बऱ्याचशा लोकांना त्याची माहिती नाही आहे त्या आजाराची। बरेच गैरसमज आहे आजारामध्ये, बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे की तो आजार कसा वाढतोय आणि कशा पद्धतीने होतोय। म्हणून आपल्याला ह्या गोष्टीची माहिती घेणं फार महत्त्वाचं आहे। अगदीच अगदीच, आणि आजच्या आपल्या या चर्चेतून नक्कीच जागरूकता वाढेल मधुमेहाविषयी। आपण म्हणालात की आजकाल प्री डायबिटीसच्या रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढते। येत्या 1.5-2 वर्षात ते सुद्धा मधुमेहाकडे वाटचाल करतील। मुळात प्री डायबिटीस म्हणजे नेमकं काय? प्री डायबिटीसमध्ये कसं असतं की डायबिटीस व्हायच्या आधीची एक स्टेज आहे, ज्यामध्ये आपल्या शरीरात एक स्वादुपिंड नावाची ग्रंथी असते, त्याच्यामध्ये काही सेल असतात, बीटा सेल, त्याचं हळूहळू ते मरण पावायला लागतात। एक 5 ते 10% सेल मरायला लागले की पेशंट हळूहळू प्री डायबिटीसमध्ये येतात। आता प्री डायबिटीस ओळखावा कसा, की बऱ्याच लोकांना पोटभर जेवल्यानंतर 1-2 तासांनी लगेच भूक लागते। अशा लोकांमध्ये इन्सुलिन लेवल शरीरात जास्त वाढत असतात, कारण सेल तुमचे कमी होत असतात शरीरामध्ये, बीटा सेल जे आपण सांगितलं स्वादुपिंडामध्ये। आणि ह्याच्यामुळे
लोक आता नीट खायला म्हणजे भूक लागते म्हटल्यावर लोकांना वाटतं चांगली गोष्ट आहे, पण ॲक्च्युली हे प्री डायबिटीसचे स्टेज असतात, त्याच्यामुळे काही लक्षणं असतात. आणि म्हणून काही तपास जसे आपण HbA1c करतो, ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करतो, ह्याच्यावरनं आपल्याला कळतं की पेशंट कुठल्या स्टेजला आहेत. म्हणजे जर सारासार म्हणता तर HbA1cची जे टेस्ट केली तर ती 5.7 to 6.4च्या मध्ये जर पडत असेल तर ही 6.2 समजा असेल किंवा त्याच्या मधल्या फिगरमध्ये असेल तर ही लोकं सगळी प्री डायबिटीसमधली असतात. आता आपण जर ह्याच वेळेस काही वाटचाल केली नाही तर साधारण 6 महिने, वर्षभरात, 2 वर्षभरात तुम्हाला डायबिटीस होणार आहे. म्हणजे ही रीडिंग आपल्याला सांगते की आपण कुठेतरी आपल्या जीवनशैलीमध्ये चुकतोय, आहार पद्धतीमध्ये चुकतोय आणि त्याच स्टेजला आपण बदललं. आणि आता बऱ्याचशे ट्रीटमेंटसुद्धा असे आता चांगले झालेले आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला जर 3 ते 6 महिने तुम्ही ट्रीटमेंट घेतलीत की पेशंट पूर्णतः रिव्हर्स होऊन नॉन डायबेटिक रेंजमध्ये येतो. आणि हे रिव्हर्स करता येतात, ही एवढी महत्त्वाची स्टेज आहे. पण अनफॉर्च्युनेटली ह्या स्टेजमध्ये आमच्याकडे पेशंट येतच नाहीत, कारण कधी चेकच केलेलं नसतं आणि त्रासही काही नसतो. आता भूक लागते म्हणून कोण तपास करणार नाही, बरोबर आहे, हा फार मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून त्या गोष्टी आपल्याला समजणं गरजेचं आहे की प्री डायबिटीस ह्या स्टेजमधून तुम्हाला रिव्हर्स मागे येऊ शकतात, पण एकदा डायबिटीस झाला की रिव्हर्स येता येत नाही, कारण त्या प्रमाणात तेवढे सेल तुमचे डॅमेज झालेले असतात स्वादुपिंडामध्ये. अच्छा, आपण सांगितलं की प्री डायबिटीज आपल्याला जर हा त्रास असेल प्री डायबिटीजचा तर आपला हा डायबिटीज रिव्हर्सेबल असू शकतो, पण तो आपण पूर्णपणे टाळू शकतो? म्हणजे डायबिटीस म्हणताय तुम्ही, डायबिटीस टाळू शकतो. प्री डायबिटीसमधून डायबिटीस होणारा जी स्टेज आहे ती थांबवून ती रिव्हर्स करता येते आपल्याला. आणि बरेच काळ म्हणजे आत्ता माझ्याकडे बघायला गेलं तर एक 300-350 असे पेशंट आहेत ज्यांना आपण मागच्या 15 वर्षात डायबिटीस होऊन दिलेलं नाही आहे, विदाऊट एनी मेडिसिन. काही औषधं लागत नाहीत, नुसतं आहार पद्धती आणि जीवनशैलीमध्ये बदल केला की तुम्हाला लगेच दिसतं की यांच्यामध्ये डायबिटीस होत नाही बराच काळ. आता 15 वर्ष टाळणे डायबिटीसला, डायबिटीससारख्या मोठा आजार म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. पण होतं कसं की आम्ही ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर पेशंटची तब्येत सुधारते आणि नॉर्मल होऊन जातो, पण म्हणून तो पुढच्या चेकअप करायलाच बंद करून टाकतो. आता प्रॉब्लेम असा आहे, जे चूक आहे. आता तुम्हाला तो जो बदल घडवला आहे तो आयुष्यभर तसाच बदल ठेवायचा आहे तुम्हाला. तो जर तुम्ही बदललात तर तुम्हाला डायबिटीस येणारच आहे, कारण ऑलरेडी तुम्ही हाय रिस्कमध्ये आहात. म्हणून आता जसं मी म्हणालो 13 कोटी प्री डायबिटीसचे पेशंट आहेत, तर हा एक प्रकारचा विशिष्ट बॉम्ब आहे जो फुटला की 1-2 वर्षामध्ये तुम्हाला मोठा ब्लास्ट दिसणार डायबिटीसच्या पेशंटचा. आणि हे टाळता येऊ शकतं, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याला एकंदरीत ती आपली जी हेल्दी लाईफस्टाईल आहे ती मेंटेन करणं आवश्यक आहे जर आपल्याला मधुमेहाचं व्यवस्थापन करायचं असेल. आता डॉक्टर आपण वळूया आपल्या आजच्या मूळ मुद्द्याकडे. आपला विषय आहे मधुमेह, समज गैरसमज. एकंदरीत लोकांच्या मनात कोणकोणते समज गैरसमज असतात मधुमेहाविषयी? बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं कसं असतं की लोक कॉमनली म्हणतात की मी साखर बंद केली, मला डायबिटीस होणार नाही. पण ॲक्च्युली साखर ही आपल्या आहारात 2 स्वरूपात असते. एक जी तुम्हाला पांढरी व्हाईट शुगर ती दिसते आणि गोड पदार्थ असतात, आणि दुसरं असतं जे तुमचं स्वतःच शरीर त्या आहाराला साखरेमध्ये कन्वर्ट करत असतं. अच्छा, बरोबर. ती साखर तुम्हाला कधी दिसत नाही. म्हणून आम्ही पेशंटला ह्या गोष्टी पहिले क्लिअर करतो की डायबिटीसमध्ये तुमचं शुगर महत्त्वाची आहेच, पण ती सगळ्यात जास्त महत्त्वाचं तुम्ही खाताय कशा पद्धतीने ते महत्त्वाचं आहे. म्हणजे कॅलरीज किती जात आहेत आतमध्ये, तुम्हाला फोकस करायचं कॅलरीजवरती ना की शुगरवरती. बरेचसे लोक काय करतात की भात बंद करून टाकतात, बरोबर, कधी चपाती भाजी खात नाही, चपात्या बंद करतात आणि वेगवेगळ्या काही मिलेट प्रिपरेशन वगैरे घेतात. आयडियल पद्धत जी आहे, जी गावची लोक जे होतात त्याच पद्धतीने तुम्ही आहार घेणं फार गरजेचं आहे. जसं आता तुम्ही आपलं जे शरीर आहे त्याच्या आतमध्ये वेगवेगळे अवयव आहेत, जसे लिव्हर, किडनी, हृदय, ह्या सगळ्यांना आहारासाठी साखर लागते विशिष्ट स्वरूपात, आणि ती त्याला दर 5-5 तासांनी लागते. आता ही 5 तासांनी साखर तुम्हाला येणार कुठून आहे, तर सगळ्यात मोठा सोर्स असतो तुमचा आहार, त्या आहारातूनच येतं. जसं तुम्ही चपाती खाल्ली तर एक विशिष्ट प्रकारचा कार्बोहायड्रेट आहे, ती एक प्रकारची साखर आहे, ते आतमध्ये जाऊन त्याची साखरच बनते. तर आपण साखर जर बंद करायचे तर एकच पद्धत आहे की नुसतं पाणी प्या तुम्ही, बाकी काही खाऊ नका, तरच शुगर बंद होते. तर खरी पद्धत अशी आहे की तुम्हाला कॅलरीजकडे फोकस करा. तर तुम्ही जर पोळी भाजी डाळ भात बॅलन्स डाएट घेतला तरच तुम्हाला, आणि ह्याच्यामुळे डायबिटीसचं प्रमाण वाढतात. कारण लोकांना ही गैरसमज होते की भात खाल्ल्याने डायबिटीस होतो, परत तुमचं काय ठराविक गोड पदार्थ मी खाल्ला तर डायबिटीस होतो. पण आयडियल पद्धत तशी नाही आहे. कारण आता जर तुम्ही डेटा ॲनालिसिस बघताल तर भारतामध्ये
नॉर्थ साईडला डायबिटीसचं प्रमाण जास्त आहे. अच्छा. जिथे लोक भात जास्त खात नाही, गव्हावरती जास्त भर आहे. दुसरा नंबर आहे केरळाचा, जिथे लोक नुसतं भातावर भर देतात, चपाती खात नाही. पण आता तुम्ही जर महाराष्ट्रात बघताल वेस्टर्न पार्टमध्ये, जिथे गावाखेड्यांमध्ये अजूनसुद्धा डायबिटीसचं प्रमाण फार कमी आहे. का कमी आहे? कारण ती लोक संपूर्ण आहार घेतात, पोळी भाजी डाळ भात. आता हे जर तुम्ही करताल तर आम्ही पेशंटला सिंपल सांगतो की तुम्हाला जर शुगर कंट्रोल करायचे तर 3 महिने गावी जाऊन राहा, ते शुगर बसणार. कारण ती त्या पद्धतीने ते जेवणार आहे. म्हणून ती आहार बदलणं आणि त्या बॅलन्स डाएटच्या फॉर्ममध्ये येणं फार गरजेचं आहे, तरच तुमची शुगर बसते. आता आमच्याकडे बरेच वेळेस असे पेशंट येतात की सर मी 5 वर्ष झालं भातच खात नाही, शुगरच कंट्रोल होत नाही माझे. कारण तिथेच तो चुकतो आहे, तो आहार व्यवस्थित घेत नाही. आणि संपूर्ण आहार घेणं फार महत्त्वाचं आहे. राईट. बरोबर आहे. आपण मगाशी सांगितलं की प्री डायबिटीज स्टेज जेव्हा असते तिथून डायबिटीज हा रिव्हर्सेबल असू शकतो. पण या स्टेजच्या जेव्हा पुढे जातो रुग्ण, म्हणजे त्याला ऍक्च्युअल आता डायबिटीज झालेला असतो, तिथून मागे येणं शक्य आहे का डॉक्टर? बघा आता कसं आहे, ज्यावेळेस लोकांना डायबिटीज होतो त्यावेळेस बराच वेळेस कसं असतं की स्वादुपिंडामध्ये जे सेल असतात ते ज्यावेळेस त्याला निदान होतं की डायबिटीज झाला आहे, जवळपास 50% सेल तुमचे पूर्ण डॅमेज झालेले असतात. त्याच्यानंतरच हा आजार येतो. बरोबर. तर होतं कसं की आम्ही जे काय ट्रीटमेंट टाकतो त्याने साधारण 30-40% आम्ही सेल जिवंत करू शकतो. पण जे 20% सेल आहेत ते परमनंटली डॅमेज आहेत. तर आता जे काही संशोधन डायबिटीसमध्ये चाललेलं आहे ते त्या सेलला जिवंत करण्यासाठी किंवा त्याच्या जागेवर दुसरं स्वादुपिंड तयार होईल अशा पद्धतीने, म्हणजे इन्सुलिन जास्त प्रमाणात तयार होईल आणि तुमची शुगर कंट्रोलमध्ये येईल. तर अजूनसुद्धा तेवढा सक्सेस मिळालेला नाही आहे. आणि बऱ्याच वेळेस कसं होतं की लोक जास्त करून पेशंटला सांगतात की रिव्हर्स होईल, पण ते शुगरच्या रेफरन्समध्ये बोलतात. कारण एकदा तुम्हाला डायबिटीज झाला की आमचं जे लक्ष आहे ते शुगर कंट्रोलकडे तर असतंच, पण सगळ्यात जास्त लक्ष आमचं मोठ्या आजारपणाकडे असतं. आणि एकदा तुम्हाला डायबिटीज झाला की मोठी आजारपणं व्हायची रिस्क फार जास्त वाढते. जसे किडनीचे प्रॉब्लेम, डोळ्यांचे प्रॉब्लेम, हृदयविकाराचे आजार, हे सगळे यायला लागतात. आणि कालांतराने जितका तुम्ही उशीर करणार त्या ट्रीटमेंटला तितकं ती आजारपणं यायची रिस्क वाढते. आणि ते सगळ्यात जास्त तुम्हाला खर्च करवणार आहे आणि त्राससुद्धा देणार आहे. त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस ट्रीटमेंट देताना हे लक्षात येतो की तुम्हाला ती आजारपणं होऊ नये, आणि म्हणून ते रिव्हर्स करता येत नाही, कारण तो 50% सेल ऑलरेडी डॅमेज झालेला आहे. म्हणून आपलं फोकस ट्रीटमेंट देताना रिव्हर्सलपेक्षा जास्त तुमच्या कॉम्प्लिकेशन्स टाळण्याकडे जास्त लक्ष असणं फार गरजेचं आहे. कारण लोक मोठ्या आजारपणाबद्दल बोलतच नाही. आता आमच्या क्लिनिकमध्ये असे पेशंट येतात, रिव्हर्स झालेत, शुगर नॉर्मल आहे, पण दोन्ही डोळ्यांनी दिसायचंच बंद झालं आहे आणि किडनीसुद्धा डॅमेज झालेली आहे. बापरे. मग आता ह्या गोष्टी काय दाखवतात की नुसतं शुगर कंट्रोल करणं हे महत्त्वाचं नाही, तुम्हाला त्याच्या बियॉन्ड जाऊन तुम्हाला हे पण बघायचं की ते आजारपण होऊ नये. बरोबर. आणि म्हणून हे फार महत्त्वाचं आहे की तुम्हाला ते रिव्हर्सलच्या फंदात न पडता तुम्ही आजारपणं कशी टाळू शकता ह्याच्याकडे जास्त फोकस केलं पाहिजे तुम्ही. आणि त्याच्यामुळे ते रिव्हर्स नाही करतायत. हा काही असे रेअर स्टेजेस आहेत जे आमच्याकडे 6 महिन्यापासून डायबिटीज झाला आहे, त्यांच्यासाठी काही आम्ही चांगली ट्रीटमेंट दिली आणि त्यांनी जर व्यवस्थित फॉलो केली तर ते अशा एक स्टेजमध्ये जातात ज्याला मी म्हणतो क्लिनिकल रेमिशन. त्याच्यामध्ये त्यांनी गुळाचं पाणी पिलं तरी शुगर वाढत नाही. हो. हे का होतं? कारण त्यांनी इतक्या छान पद्धतीने त्या गोष्टी इनिशियलीच सेल इतके फास्ट तयार केलेत की त्याच्यामुळे तुम्हाला मोठी आजारपणं पुढे जाऊन होणार नाहीत आणि शुगरसुद्धा छान कंट्रोलमध्ये राहते. पण ते सुरुवातीच्या काळातच होतं, पहिल्या 2 ते 6 महिन्यात. एकदा 2-3 वर्ष निघून गेली की त्यानंतर ते होत नाही, कारण बऱ्याच प्रमाणात ते सेल तुमचे डॅमेज झालेले असतात. अच्छा, म्हणजे मधुमेह हळूहळू आपलं संपूर्ण शरीर पोखरायला सुरुवात करतं. येस. डॉक्टर, या आजारामध्ये मद्यपान जे लोक करतात किंवा तंबाखू खातात, या व्यसनांचा कसा परिणाम होतो मधुमेहावर, अगदी थोडक्यात सांगा. बघा, आता खरं सांगायचं म्हटलं तर मद्यपान आणि तंबाखू ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या नुकसान करणाऱ्याच गोष्टी आहेत. कारण डायबिटीसच्या आजारामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुमच्या शरीरातला रक्तपुरवठा बऱ्या प्रमाणात कमी होतो आणि मोठी आजारपणं वाढायला लागतात. बरोबर. तर ही रक्तप्रवाह जो कमी होतो हे तंबाखूच्या सेवनाने, म्हणजे आपण ट्रीटमेंटनी ते रक्तप्रवाह वाढवतो, पण तंबाखूच्या सेवनाने ते रक्तप्रवाह कमी व्हायला लागतो आणि मोठा आजारपण व्हायची रिस्क फार जास्त वाढते. म्हणजे एकीकडे आपण ती आजारपणं टाळायचा प्रयत्न करतो आहे आणि तंबाखू खाल्ल्याने ते आपण प्रमाण वाढवतो आहे. मग त्या ट्रीटमेंटचा फारसा काही तुम्हाला उपयोग होणार नाही आहे आणि 5 ते 6 वर्षामध्ये तुम्हाला मोठी आजारपणं यायला सुरुवात होतात. म्हणून जेवढं होऊ शकेल तंबाखू कुठल्याही स्वरूपात चांगलं नाही आहे.
आता मद्यपान विचारताल तर बरेच लोक हे असतं की लोक जे ड्रिंक घेतात, जसे हार्ड ड्रिंक जसे आपण म्हणतो, त्यात वेगवेगळे कॅटेगरीज आहेत. तर बियर हे जे ड्रिंक आहे त्याने तुमचं शुगर वाढण्याची शक्यता जास्त वाढते. लोकांना असं समज आहे की बियर घेतल्याने काही होत नाही. उलट मॅक्झिमम जे यंगस्टर्स आम्ही बघतो, आज आमच्याकडे 22-26 वर्षाची पोरं पण येतात 700-600 शुगर घेऊन. हे सगळे हे प्रकारचे मद्यपान करणारे आहेत. तर मद्यपाननी शुगर लिव्हरला सूज येते आणि लिव्हरला सूज यायला लागले की तुमची औषधं काम करत नाही. म्हणून कधीतरी क्वचित कधी घेतलं तर प्रॉब्लेम नसतो, पण जेवढं होऊ शकेल ते टाळायचं. त्या गोष्टी जेवढं टाळता येतील तेवढं बरं राहतं. बरोबर आहे. आता महत्त्वाचा प्रश्न आहे डॉक्टर, की मधुमेहावर मात करण्यासाठी व्यायामाची भूमिका किती महत्त्वाची आहे? व्यायामाची तर भूमिका भरपूर चांगली आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही व्यायाम करता त्यावेळेस 2 प्रकारचे हॉर्मोन निघतात, एंडॉर्फिन आणि डोपामिन. ह्या 2 हॉर्मोननी तुमचा रक्तप्रवाह वाढणार, साखर कंट्रोलमध्ये येते, वजन नियंत्रणात येतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्याला काही पैसे लागत नाहीत. तर ते फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर ते ह्या 2 व्यायाम रेग्युलर केल्याने तुमची औषध पण चांगली कामात येतात. अगदीच व्यायामाची भूमिका अतिशय महत्त्वाची असते मधुमेहावर मात करण्यासाठी. डॉक्टर, मुळात डायबिटीज आपल्या शरीराला जडतो हा आजार, म्हणजे आपल्या शरीरात नेमक्या काय क्रिया घडत असतात? डायबिटीज हा जो आजार आहे, जसं आपण मगाशी म्हणालो, नुसता शुगरचा आजार नाही आहे. ही मोठी 6 मोठे आजारपणं यायची रिस्क वाढते त्यामध्ये. तर ही आजारपणं येऊ नये. आता जसं आपण म्हणालो, तुमच्या आहारातनं जसं तुम्ही जे जेवता त्याच्यामधनं जी साखर तयार होते ती साखर तुमची पसरत नाही आणि ती पसरत नसल्यामुळे मोठी आजारपणं येतात. तर आपण ट्रीटमेंटमध्ये नुसते रक्तातली साखर बाहेर काढून त्याकडे पोचवतो. हेच नुसतं हे गोष्टी. आणि इन्सुलिनचं सर? इन्सुलिनमध्ये कसं असतं की जसं ते साखर आतमध्ये तयार होते, तुमच्या स्वादुपिंडातनं ते इन्सुलिन बाहेर निघतं. ते इन्सुलिन त्या साखरेला उचलून सगळीकडे ढकलत जातं आणि त्यानुसार त्यांना तर आहार मिळतो आणि मोठी आजारपणं व्हायची रिस्क एकदम कमी होऊन जाते उपचारामध्ये. आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. डॉक्टर, शेवटी सांगा की मधुमेह आजार जडल्यावर किंवा जडण्याआधी असे कोणते मुद्दे आहेत की ज्याच्यावर आपण विशेषतः लक्ष द्यायला हवं? महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की तुमचं जीवनशैली ही जुन्या काळात जशी लोक करत होती त्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. जसं चालायला जाताना थोडंसं खाऊन जाणे, उपाशी पोटी जाऊ नये, समतोल आहार घेणे, टायमावरती वेळेवरती जेवणे आणि खास करून फळांचं सेवन करणे. हे उपाशी पोटी. तुम्ही जेवणाबरोबर जेवणानंतर फळं खाल्ले की प्रॉब्लेम होतो. आणि महत्त्वाचं आहे की तुमची जी मोठी 6 आजारपणं आहेत ती तुम्हाला येऊ नये, जसे किडनीचे प्रॉब्लेम, डोळ्यांचे, हृदयविकाराचे, रक्तवाहिन्यांचे आणि पायाला जखमा होणे. ही आजारपणं आपल्याला सगळी लांब ठेवायची आहेत या उपचाराने. शुगर तर तुमची कंट्रोल होतेच, पण ही आजारपणं लांब ठेवणं फार महत्त्वाचं आहे. अगदीच. आता महत्त्वाचा प्रश्न आहे, अगदी थोडक्यात सांगा डॉक्टर, गरोदरपणात अनेक महिलांना मधुमेह जडतो, तो कसा टाळावा? गरोदरपणामध्ये साधारण 5व्या महिन्यामध्ये बऱ्याचशा बायकांना होतो. त्याला आपण जेस्टेशनल डायबिटीस म्हणतो. आता होतं कसं की ज्यावेळेस डिलिव्हरी होते त्यावेळेस शुगर नॉर्मल होऊन जाते आणि मग आईचं लक्ष सगळं बाळाकडे जातं, स्वतःकडे राहत नाही. पण ह्या पेशंट्समध्ये प्री डायबिटीसमध्ये ते स्लिप होतात. 6 महिने वर्षभरानंतर त्यांना डायबिटीस हा आजार येण्याची रिस्क फार हाय असते. ऑलमोस्ट जवळजवळ 60 ते 70% जेस्टेशनल डायबिटीसच्या पेशंटला डायबिटीस होतो. मग हे जर तुम्ही रेग्युलरली 6-6 महिन्यांनी HbA1c टेस्ट केली की तुम्हाला ही आजारपणं होत नाही. अगदीच अगदीच. डॉक्टर, आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू मॅडम. थँक्यू. आणि मला पण फार बरं वाटलं तुमच्या कार्यक्रमामध्ये येऊन. थँक्यू. आभार. थँक्यू. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.